नमस्कार, मी प्रतिभा. हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत. आपण प्रवासाला निघालो किंवा झटपट काहीतरी खायला हवं असेल तर काय करायचं हा नेहमी प्रश्न असतो. तर अशीच एक छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे मसाला पुरी. फार भारी लागते आणि कमी साहित्यात छान बनते ही रेसिपी. तर ही तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर, चटणीबरोबर कशासोबतही खाऊ शकता. फार अप्रतिम लागते. तर ह्या मसाला पुरीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयाच. पण तुम्ही चॅनल माझा पहिल्यांदा बघत असाल तर नक्की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक करा, शेअर करा. तर ही मसाला पुरी कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. मसाला पुरी बनवण्यासाठी आपण जे मसाले लागणार आहेत ते आधी पाहून घेऊया. इथे पाव चमचा लाल तिखट, पाव चमचापेक्षा थोडीशी कमी हळद, पाव चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा ओवा क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा धणा पावडर, अर्धा चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट, चिमूटभर कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ. आता आपण पुढची कृती पाहूया. आता एका परातीमध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण सगळे जे मसाले बघितले होते ते आपण आता घालून घेऊया. सगळ्यात आधी चिली फ्लेक्स, ओवा, धणा पावडर, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद. आता सगळे आपण हे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घेऊया व्यवस्थित. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची टीप, कोमट पाण्याने हे आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि ते छान, कारण रवा टाकलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला अगदीच कोमट पाणी वापरायचं आहे. त्यामुळे रवा छान फुलतो आणि पुरी आपली खूप कडक नाही होणार. मग आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हे पीठ असं मळून घेऊया. पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. आपले जिन्नस टाकताना मी कोथिंबीर टाकायची विसरले होते, तर आता आपण कोथिंबीर सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊया. थोडीशी घालायची आहे, 1-2 चमचे चिरलेली कोथिंबीर. आता ते आपण मळून घेऊया. गोळा बघा छान असा मळून झालेला आहे. परफेक्ट एकदम मऊ पण नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही. व्यवस्थित जर पुऱ्या जशा आपण जनरली बनवतो तेव्हा जशी कन्सिस्टन्सी असते तशीच ठेवायची. हे बघा, आता ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि ह्याला आपण एक 5 ते 7 मिनिटासाठी, जास्ती नाही कारण आपण रवा टाकलेला आहे याच्यामध्ये, सो 5 ते 7 मिनिटासाठी आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया. 5-7 मिनिटं कणकेला रेस्ट झालेली आहे. पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आपण आणि मळून झाल्यानंतर आपण याचे असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे. आणि आता आपण हे गोळे कोरड्या पिठामध्ये गोळवायचे आणि याचा छान अशी मोठी पोळी करून घ्यायची. हा मोठा गोळा आपण कोरड्या पिठामध्ये छान असा गोळवून घेतलेला आहे आणि आता ह्याला आपण याची अशी जाडसर पोळी आपण लाटून घेऊया. पुरी लाटाची जी पोळी असते ती फार पातळ नाही करायची, थोड्या जाडसरच असल्या पाहिजेत पुऱ्या. पोळी अशी छान लाटून झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे बघा, ही जाडसर म्हणजे खूप जाड नाही आहे पण मीडियम जाडसर अशी ठेवलेली आहे. आता आपण एक वाटी किंवा कटर किंवा ग्लास जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याने असे छान कट करून घेऊया. पुरी आपली ही कट करून झालेली आहे. आता आपण तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी पुरी आहे ती लो टू मिडियमवरच करायची आहे, हाय हीटवर करायची नाही, नाहीतर मग ती जळू शकते. तर ते पुरी आपण सोडूया. पुरी टाकल्या ती लगेच वर आली पाहिजे. हे बघा, म्हणजे तेलाचं टेम्परेचर परफेक्ट आहे. आणि पुरी टाकल्यानंतर अशी थोडीशी टॅप करायची म्हणजे ती बघा कशी टम्म फुगते.
आणि एक साईड झाल्यानंतरच तिला उलटवून घ्यायचं आहे. सारखा पुरीला अलटपलट करायचं नाही. एक बाजू एकाच वेळेला तळून घ्यायची. आता आपण हिला उलटवून घेऊया. तेव्हा किती छान रंग आलेला आहे. आता ही बाजू एक झालेली आहे आपली. आता ही दुसरी खालची बाजू आपली झाली की पुरी आपली खाण्यासाठी तयार. ही पुरी तुम्ही रायता किंवा जी बटाट्याची रस्सा भाजी असते त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. फार अप्रतिम लागते. ही दुसरी बाजू आपण छान अशी तळून घेऊया. बघा, पुरी आपली तळून तयार झालेली आहे. तर अगदी सहज आणि सोपी, योग्य कृती आणि प्रमाणासहित ही रेसिपी नक्की करून पहा. फार छान लागते. मुलांना खूप आवडते ही मसाला पुरी. आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान चमचमीत आणि चटकदार रेसिपीसह. तो स्वस्त राहा, काळजी घ्या.